आपले शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही आहेत, मात्र आपलं सरकार म्हणतंय तिजोरीमध्ये खडखडाट आहे। अशामध्ये मौजे तिवरी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ येथील मनीष फड नावाच्या शेतकऱ्याने मला एक पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, त्यामुळे पैसा उभा करता येऊ शकतो असं त्यांचं मत आहे आणि मला असं वाटतं की त्या मुद्द्यांना प्रसिद्धी दिली पाहिजे, म्हणून आपण हा व्हिडिओ करतो आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। पहिला मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की जे आपण शेतमालाची निर्यात करतो त्याच्यावर जर निर्यात शुल्क लादलं नाही आणि ज्या मालाची आयात करतो ती आयात जर थांबवली किंवा त्याच्यावर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात लावलं तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना एक चांगला दर मिळू शकेल आणि तो चांगला दर जर मिळाला तर त्याची कर्ज भरण्याची पत निर्माण होईल आणि तो कर्ज मागणारच नाहीये। त्यानंतर अनेक अशा अनावश्यक योजना आहेत, त्यांच्यावरचा होणारा खर्च जर कमी केला तर तिजोरीमध्ये पैशाची बचत होईल। त्यानंतरचा शेतकऱ्यांसाठी जर पैसे नसतील तर इतर लोकांचे सुद्धा वाढीव त्यांच्यासाठी बजेट जे वाढून ठेवलेलं आहे ते सुद्धा कमी करता येऊ शकतं। जर एवढा सरकारी तिजोरीवर ताण आला असेल तर विधिमंडळ जे आहे आपलं त्याचे जे आजी माजी सदस्य आहेत म्हणजे माजी आमदार यांचं वेतन त्या ठिकाणी आपण कमी करू शकतो किंवा ते वेतनाची त्यांना गरजच नाहीये तर त्यामुळे त्याचं वेतन तुम्ही रद्दही करू शकता। तर अशा पद्धतीने आपण बराचसा पैसा आपल्या सरकारी तिजोरीचा वाचू शकतो। त्यानंतर आता मागं बातमी आली होती की 1 लाख कोटीची वित्तीय तूट आहे। मग वित्तीय तूट कशामुळे याची नेमकी कारणं शोधली पाहिजेत, त्या कारणांवर काम केलं गेलं पाहिजेत आणि त्याचबरोबर जसं की मागील 5 वर्षामध्ये कोणकोणत्या योजनांवर किती पैसा खर्च करण्यात आला, त्याचा लोकांना किती फायदा झाला, त्याच्यामध्ये किती ट्रान्सपरन्सी होती, किती पारदर्शकता होती, त्याच्यामध्ये किती करप्शन झालं, तर तो बराचसा पैसा अँटी करप्शन थ्रू आपल्याला परत घेता येऊ शकतो। तर प्रचंड वित्तीय तूट असेल तर अशा वेळेस काही हजारो कोटींचे प्रकल्प त्या ठिकाणी का घोषित केले जातात किंवा ते घोषित करत असताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला जात नाही का? त्याचबरोबर व्यापाऱ्यांना अर्थात बिझनेसमन लोकांना ओटीएस वन टाइम सेटलमेंट आणि कर्जमाफी का देण्यात आली हा एक प्रश्न आहे। जर त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात दिल्या जात असेल तर 2-4 व्यावसायिकांचं कर्ज जर माफ झालं तर त्यांचं जेवढं कर्ज माफ केलं जातं तेवढ्यामध्ये सगळे शेतकरी बसतात। त्यामुळे एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय का? त्यामुळं त्याच्या लोकांकडनं त्यांना ओटीएस किंवा कर्जमाफी न देता त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं या देशाला मोठ्या स्वरूपात टॅक्सची आणि चलनाची गरज असते। विद्यमान मुख्यमंत्री एक अनुभवी आणि कुशल नेते आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या अपेक्षा आहेत। ते या राज्याला आर्थिक शिस्त लावतील, अनावश्यक बाबींवर होणारा खर्च हा कमी करतील। त्याच्यामध्ये वसंतराव नाईक साहेब म्हणायचे, शेतकरी मरेल तर कोण जगेल आणि शेतकरी जगेल तर कोण मरेल। इतक्या सोप्या 2 वाक्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री साहेब बघतील आणि एक वेळ त्याच्या कर्जमाफीचा त्या ठिकाणी निर्णय घेतील अशी अपेक्षा आपण बाळगूयात। मनीष फड यांनी मला हे पत्र पाठवलं, त्यांनी जे मुद्दे मांडले मला असं वाटलं की त्याला आपण प्रसिद्धी दिली पाहिजे, मी ती दिली आणि त्यांनी खाली सेंटेन्स लिहिलं होतं की मी हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचा हक्काचा समजतो, त्यामुळे माझ्या मुद्द्यांना इथं प्रसिद्धी मिळेल आणि हो हे चॅनल तुमचं हक्काचं आहे आणि तुमच्यासाठीच आहे, म्हणून तुमच्या मुद्द्यांना या ठिकाणी प्रसिद्धी मिळाली आहे। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेला बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।